नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लाल तांबडा मटन रस्सा। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मटन आणले, स्वच्छ धुवून घेतले। आता ते आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात 5 मिनिटं। मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये हळद, मीठ टाकलं आणि मस्त असं हाताने सगळे याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। एकदम छान असं सगळीकडून त्याला हळद मीठ चोळून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं। आता आपण आळणी रशाची तयारी करू। आपण इथे आळणी रशाची तयारी करतोय। मटण शिजायला टाकतोय। इथं तेल असं छान गरम झालंय। आता इथे बारीक केलेला कांदा, फोडणीला बारीक केलेला कांदा घालून कढीपत्ता, लसूण हे छान असं लाल होईपर्यंत परतत राहायचं। इथे आपला कांदा एकदम असा छान असा परतून झालाय, लालसर मस्त रंग आलाय। मी टोपामध्ये करते, तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। टोपामध्ये एकदम छान टेस्ट येते मस्त। मी हळद मीठ चोळून ठेवले होते 5 ते 10 मिनिट। एकदम त्यामध्ये अशा हळद आणि मीठ मुरते, मग त्याने मटणाला एकदम अशी छान येते। आता इथे हे 1 ते 2 मिनिटं असं तेलामध्ये फ्राय करून परतून घ्यायचं। आता आपण झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवू। आळणी रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी गरम करून टाकायचं। मी ते 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय। गॅस जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही, असा मीडियम ठेवायचा। आता पाणी इथे गरम झाले। आता आपण पाणी उकळू याच्यामध्ये आणि आळणी रशासाठी मी परत त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवते। इथे 2 ग्लास पाणी गरम झालंय। आता हे पाणी आपण यामध्ये टाकू आणि 30 ते 32 मिनिटं असं स्लो गॅसवरती शिजून घेऊ। इथे आपला आळणी रस्सा बनून तयार आहे। हे बघा, मटण पण असं एकदम छान असं शिजलंय टोपामध्ये। हे बघा, आणि रस्सा पण बनवू। आता आपण फोडणीला सुरुवात करूया। लाल रस्सा बनवण्यासाठी इथे कांदा एकदम थोडासा नॉर्मल असा भाजून घ्यायचा। खोबरा पण एकदम थोडासा भाजायचा, जास्त नाही भाजायचा। थोडंसं असं त्याला लालसर रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा फक्त। मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो घेतला 1, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, इथे थोडासा असा कांदा जाळावरती भाजून घेतलाय, खोबरं घेतलंय। आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला हे सर्व मिश्रण असं बारीक करून घेऊ। इथं अशा प्रकारे आपला मसाला बारीक करून झालाय। आता आपण फ्राय करून घेऊ। आपलं तेल इथं असं छानपैकी गरम झालंय। आपण इथे बारीक केलेलं इथे आपलं वाटण असं छानपैकी मस्त फ्राय झाले। आता आपण त्यामध्ये मसाला ऍड करू। मी इथे कांदा लसूण मसाला घेतलाय, एव्हरेस्ट लाल तिखट घेतलाय, आपली घरगुती मिरची घेतली, ते मसाले सगळे आपण धनेपूड घेतले, हळद घेतले। आता ते मस्त फ्राय करून परतून घेऊया। इथे मी एव्हरेस्टचा मटन मसाला घेतलाय। आता ते सगळे मसाले एकदम छान फ्राय झाले त्याचे। आपले मसाले एकदम असे छान फ्राय झाले। आता आपण त्यामध्ये शिजवून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं। आता त्यामध्ये आळणी रस्सा बनवण्यासाठी ठेवला तो टाकू।
आणि 5 मिनिटासाठी अशी छान एक उकळी काढून घेऊयात मस्त. आपण इथे चवीसाठी मी टाकेल आणि रशाला पण टाकायचं त्यामुळे इथे चवीसाठी टाकायचे. आपलं कालवण असे मस्त छान शिजले बारीक केलेले. गॅस बंद करून एक कोथिंबीरीचा सुगंध त्याच्यामध्ये घेतली आणि कालवण टेस्ट छान. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.